माझी स्पष्ट मागणी आहे सरकारला, तुम्ही जर या दोन जाचकाठी लवकरात लवकर मागे घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी नाही दिली तर आम्ही मंत्रालयावर पण धडकायला कमी करणार नाही। आम्ही त्यावेळेस आमच्या हातात रुमणं असेल आणि खांद्यावरती आसूड असेल, त्याचा वार आणि त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये घुमल्यावरती तुम्ही लाईनीवरती येणार, वटणीवर येणार। वाटोळं झालंय शेतकऱ्यांचं, कोणत्याही योजनेला निधी नाहीये, फंड नाहीये। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आता पेरण्या तोंडावरती आहेत, बियाणं व्यवस्थित उपलब्ध नाहीये। या वर्षी तर दुष्काळाचं सावट आहे। खुद मुख्यमंत्रीच म्हणताय की 1950 सारखा दुष्काळ पडणार आहे जणू। मग याच्यामध्ये शेतकरी कसा जगणार नेमका? त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असताना तो सर्वाइव्ह कसा करणार, जगणार कसा, आणि तो पुढे त्याचं कुटुंब कसं जगवणार, हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढे। काही नसतंय, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये काही सुद्धा नाहीये। बियाण्यांपासून ते विक्रीपर्यंत सगळं काही सरकार ठरवणार, आणि ज्यावेळेस माल येतो त्यावेळेस पण त्याचा भाव बी सरकार आणि आडते व्यापारी ठरवणार। शेतकऱ्याच्या हातामध्ये धतुरा कायमस्वरूपी तेच लागत आलंय।